रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशी विशेष विठू माऊलीला अगदी झटपट प्रसादाचं ताट कसं बनवायचं ते आज आपण बघूया. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. प्रसादाचं ताट बनवण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण गोडाचा पदार्थ बनवून बाजूला ठेवूयात, म्हणजे हा थंड झाल्यानंतर खूप छान लागेल. 1 लिटर दूध सकाळी चालू होतं, त्याला तापवलंही होतं. तेच दूध आपण घेतले. हे दूध आपण छान उकळी काढून घेऊयात. यामध्ये 2 चमचे कर्की खडी साखर टाकूयात आणि दुधाला मंद गॅसवरती आटवायला ठेवूयात. दूध आपण दुसऱ्या गॅसच्या फ्लेमवरती शिफ्ट केले. छोट्या कडलीमध्ये काजू, बदाम आणि पिस्ते याचे काप साजूक तुपावरती तळून घेऊयात आणि वाटीमध्ये काढून थंडही करून घेऊयात. तोपर्यंत दूधही छान आटलं जाईल आणि भाजीचीही तयारी करून घेऊयात. एकीकडे भाजीची तयारी केली, दुसरीकडे दूधही आटलं गेलं. काजू बदाम थंड झालेत. हे दुधामध्ये आपण घालून घेऊयात आणि दुधाचा गॅस बंद करून बासुंदीला थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स घालूयात. बासुंदी झाली आहे. ज्या कढईमध्ये आपण काजू बदाम तळले होते त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि पनीरचे चौकोनी तुकडे करून घेतले होते, याला फ्राय करून घेतलं. एका बाउलमध्ये काढून घेऊन यामध्ये आपण थोडंसं जिरं घातलं, बारीक करून घेतलेली हिरवी मिरची घातली, यालाही छान फ्राय केलं आणि बटाट्याचीही चौकोनी काप करून घेतले होते. हे बटाटे मी सालीसकट घेतलेत. बटाट्याची चौकोनी काप यावरती घालूयात. छान मस्त या फोडणीमध्ये फ्राय करूयात. मीठ घालूयात आणि एक वाफ आणूयात. बटाटा अर्धवट शिजला जाईल. बटाटा अर्धवट शिजल्यानंतर यामध्ये आपण 2 पाण्याचे भपके मारूया. बटाट्याच्या फोडींना एकसारखं करूयात. एक वाफ आणूयात. एक वाफ आणल्यानंतर यामध्ये आपण तुपावरती फ्राय करून घेतलेले पनीरचे क्यूब घालूयात. एकसारखं करूयात. आणखी एक वाफ आणूयात. इथे बटाटा झालाय की नाही हे बघूयात. बटाटा जर झाला असेल तर इथे आपली बटाटा पनीरची भाजी परफेक्ट झाली असं आपण समजूयात आणि खाली काढून घेऊयात. आणि यानंतर करूयात सगळ्या उपासाला आवर्जून केली जाणारी साबुदाण्याची उसळ. 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुतला, भिजेल आणि थोडंसं वरती राहील एवढं पाणी घालून हा भिजवून ठेवला. साबुदाणा छान भिजलाय. एका कडलीमध्ये तूप घालूयात. 2 ते 3 हिरव्या मिरच्या यामध्ये परतून घेऊयात. हिरव्या मिरच्या परतल्यानंतर यामध्ये आपण साबुदाणा घालूयात आणि जेवढा साबुदाणा आहे त्याच्या अर्ध आपण दाण्याचं कूट घालूयात. चवीपुरतं मीठ घालूयात. एकसारखा करूयात आणि साबुदाण्यावरती झाकण ठेवून साबुदाण्याला एक वाफ काढून घेऊयात. साबुदाण्याला वाफ येते तोपर्यंत आपण पुरीची तयारी करून घेऊयात. एका स्टीलच्या बाउलमध्ये 1 वाटीभर राजगिऱ्याचं पीठ, 2 चमचे साबुदाण्याचं पीठ, 1 चमचाभर भगरीचं पीठ, चवीनुसार मीठ घालूयात. अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा बारीक करून घेतलेला ठेचा घालूयात. इथे ठेचा घालणं ऑप्शनल आहे. यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालूयात. हे तूप सगळ्या पिठाला छान मिक्स करून घेऊयात. पिठाला तूप छान सोडून घेतले. साबुदाण्याला वाफ आली आहे. झाकण काढलं आणि साबुदाणा बघितला. अगदी साबुदाण्याचा एक ना एक दाणा सुट्टा झाला आहे आणि तो ट्रान्सपरंटही झाला आहे. साबुदाण्याच्या उसळीची टेस्ट छान लागावी यासाठी चिमूटभर साखर घालूयात. त्याचबरोबर साबुदाणा थंड झाला तरी साखर घातल्यानंतर तो कडक होत नाही, त्यामुळे चवीपुरती साखर घालूयात. एकसारखं करूयात आणि साबुदाण्याची कढई खाली काढून घेऊयात. साबुदाण्याची कढई खाली काढून घेतली की पुरीचं पीठ मळून घेतलं, थोडं थोडं पाणी घालून झाकण ठेवलं आणि मुरवायला ठेवलं. यानंतर आपण कोशिंबीर करून घेऊयात. किसून घेतलेली काकडी पाणी काढून घेतलं. 1 वाटीभर काकडी, हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि यामध्ये डाळिंबाचे दाणे घालूयात. थोडंसं दही घालूयात. एकसारखं करून इथे आपली कोशिंबीर तयार झाली. यानंतर आपण बटाट्याच्या शेवीचा चिवडा करून घेऊयात. कढईमध्ये तेल घातलं. तेल छान तापलं की यामध्ये आपण बटाट्याची शेव घालून घेऊयात. गॅस बारीक करूयात आणि ही शेव छान तळून घेऊयात. खूप मोठ्या गॅसवरही शेव तळायची नाही आणि बारीक गॅसवरही शेव तळायची नाही. मोठ्या गॅसवर तळली तर ती करपते, बारीक गॅसवर तळली तर ती तळली जात नाही. यासाठी मिडियम गॅसवरती ही शेव आपण तळून घेतली. त्याचप्रमाणे मूठभर शेंगादाणेही या तेलामध्ये तळून घेतले. एका कढईमध्ये काढून घेतलं आणि यामध्ये आपण चवीपुरतं तिखट, चवीपुरतं मीठ घातलं. 2 चिमूट काळी मिरी पावडर घातली. एकसारखं केलं. इथं आपला बटाट्याचा चिवडा तयार झाला. यानंतर जे पुरीचं पीठ आपण तयार करून घेतलं होतं या पुरीच्या पिठाला एकसारखं करून घेऊयात. एकसारखी लांब ओळकटी करून घेऊयात आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात किंवा बोट्या पाडून घेऊयात आणि ह्या बोट्या एकसारख्या करून एका बाउलमध्ये काढून घेऊयात. या बोट्या लाटण्यासाठी इथे आपण मेनकापड्याच्या पिशवीचा वापर केला. ट्रान्सपरंट मेनकापड्याची पिशवी घेतली. बोटीला आणि या पिशवीला तेल लावून घेतलं आणि अंगठ्याच्या साहाय्याने हे पीठ आपण एकसारखं पसरून घेऊयात. या पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर या पुऱ्या
पोळपाटाला चिटकण्याचीही शक्यता खूप कमी असते, मोडण्याचीही शक्यता खूप कमी असते. त्याचबरोबर या पुऱ्या एकसारख्या होतात आणि टंब फुगतात. कुरकुरीतही थंड झाल्या तरी राहतात. त्यामुळे या पद्धतीने आपण बाकीच्याही पुऱ्या तयार करून घेऊयात. इथे मी तुम्हाला 2 पुऱ्या तयार करून दाखवते. याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या तयार करून घेऊयात. तोपर्यंत तेल तापते. तेलामध्ये एक एक पुरी सोडून तळून घेऊयात. तेलामध्ये पुरी सोडली की या पुरीला अगदी छोटेसे सुरुवातीला बुडबुडे यायला सुरुवात होते. यावरती तेल सोडूयात. उलट सुलट करून ही पुरी तळून घेऊयात. पुरी टंब फुगते आणि थंड झाली तरी कुरकुरीत राहते. चवीलाही खूप टेस्टी लागते. यामध्ये तिखट मीठ असल्यामुळे पुरी नुसती खायला खूप छान लागते. बटाट्याच्या भाजीसोबत ही पुरीची चव भन्नाट लागते. इथे आपण बाकीच्याही पुऱ्या याच पद्धतीने तयार करून घेऊयात. आटवून घेतलेलं दूध थंड झालंय. यामध्ये आपण भिजवलेले चारोळे घालूयात 1 चमचाभर. 1 चमचाभर गुलकंद घालूयात. दुधाला एकसारखं करूयात. इथे आपली गुलकंद बासुंदीही तयार झाली. विठू माऊलीच्या प्रसादाच्या ताटातील सगळे पदार्थ तयार झाले. अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली ही उपवासाच्या ताटाची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आवडली की नाही हे कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.